हाँ हॅलो आकांक्षा. नाही मी ड्राईव्ह करतोय. मी जरा गाडी बाजूला घेतो मग बोलतोय. 1 मिनिट थांब जरा. हा बोल. काका तुम्हाला थोडा वेळ आहे का? अरे कसल्या फॉर्मॅलिटीज पाळतेस तू? हा बोल, कशासाठी फोन केला होता? एनी प्रॉब्लेम? नाही म्हणजे काय घाबरायला काय झालं? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, इथल्यापेक्षा तू तिथं जास्त सेफ आहेस. पण काका मी एकटी आहे. माझं इथे काही बरं वाईट झालं ना तर 2-3 दिवस लोकांना पत्ता सुद्धा लागणार नाही. ठीक आहे ना, समजा तसं काही होऊ नये, पण समजा तसं काही झालं तर काय फरक पडेल? सगळ्या जगाचे व्यवहार थांबतील? खरं सांग आकांक्षा, तुला तुझ्या मुलाची, काय नाव त्याचं, तनू ना? काका मला तनूची खूप आठवण येते. त्याची आठवण येते आणि खूप रडूही येत आहे, बरोबर? आणि ते येणारं रडू ऐकवण्यासाठी तू मला फोन केलाय, बरोबर? नाही मग काका, भैरप्पा त्याचं काय? मारला त्याला? पोलीस एन्काउंटर मध्ये मारला गेला तो. त्या चिलट्याला अलीकडे अगं फार मस्ती चढली होती. आडदांड देह वाढलेला पण मेंदू मटारा एवढाच त्याचा. पोलिसांनी संपवला त्याला. ओ माय गॉड. हे बघ, या असल्या चिलटांचं पोलिसांना सोयरसूतक नसतं, लक्षात ठेव. एक गोष्ट आकांक्षा, जगातल्या कुठल्याही भाईसाठी गोळी तयार असते बघ. हा फक्त वेळ यावी लागते. असा जगातला एकही भाई नाही ज्याच्या नावची गोळी तयार नाही. त्या अर्थाने कुठलाही भाई तसा बुलेट प्रूफ नसतोच कधी. म्हणूनच मी म्हणतेय. हे बघ, तू काळजी करू नको. फक्त मी सांगितलंय ना तेवढ्या इन्स्ट्रक्शन्स पाळत जा. घरी फोन करायच्या भानगडीत पडायचं नाही. तनुची किती आठवण झाली त्याला कॉन्टॅक्ट करायचा नाही. इथे जर काही इमर्जन्सी असेल तर मी तुला कॉन्टॅक्ट करेन. ओके? हा, टेक केअर. बाय. तनू, आज फुटबॉल खेळा ग्राउंडवर. ओके? अरे कुठे निघालास रे बाळा? आजो, तुम्ही आमच्या बरोबर फुटबॉल खेळायला येणार? नाही, फुटबॉल नाही रे बाळा. फुटबॉल काय, फुटबॉल खेळायला खूप ताकद लागते. माझा गुडघा दुखतोय. तनू, तुझ्या आजोला सांग म्हणावं गुडघेदुखीवरचं औषध संपलंय घरातलं. तुझ्या दादाला सांग म्हणावं माझा गुडघा फार दुखतोय. माझे हातपाय लटपटत आहेत म्हणावं. मला औषध हवंय. घसा सुकतोय, चक्कर येते. आजोच्या तोंडाला घाण वास येतोय. ए, तुम्ही दोघे जा बाहेर. जा जा उभे राहा, मी आलो. हा, वाट बघ माझी. मोनू चनू पडाल रे. शरद अंकल. अरे पडत. शरद अंकल, 1 मिनिट. अजून किती दिवस तू हा तोंडाला येणारा वास लपवणार आहेस तनुकर? कळतं त्याला. तू मला हवी रे आता. आणतो औषध तुझं. आय गेट इट फॉर यू. कारण का मी काय रे 2 दिवस राहणार आणि जाणार 3ऱ्या दिवशी इथून. यू आर गोइंग टू सफर. यू. मला एक सांग, मी इथून जेव्हा गोव्याला जाईन ते तुझ्या दोस्ताला ब्रिगेन्झाला काय सांगू तुझ्याबद्दल? हे सांग म्हणावं शरद अंकल खूप पितो. का पण मग? फॉर गॉड सेक स्टॉप दिस शरद अंकल, प्लीज. मला माहितीये आज मी तुझ्यामुळे इथे राहतोय. आय मस्ट नॉट टॉक टू यू लाईक दिस, बट स्टॉप दिस. मला कळत नाहीये का तू का पितोयस ते? का पितो? तुला त्यातला आनंद नकोय, त्यातला नशा नकोय. तुला बस स्वतःला त्या ग्लासात बुडून
विसरून जायचं सगळ्यांना, स्वतःला सुद्धा. इजंट इट? पण ती हद्द तू कधीच सोलांडली आहेस. तुला रिअलाइज होतंय का हे? येस डू यू रिअलाइज दॅट यू हॅव रुइंड युअर सेल्फ? येस येस. आय लव्ह यू माय बॉय. आय लव्ह यू. माझं आयुष्य एम्प्टी आहे. आता मला सांग ना, काय शिल्लक राहिलंय आतमध्ये? काही नाही. सगळं संपलंय. ते रिकामा ग्लास असतो की नाही, असा पडतो ना खाली, खळ, तसं एक दिवशी आयुष्य खळ फुटेल. सगळं संपलंय. हॅव इट स्लोली. शाबास. काय रे बाळा, सुधा नाही का आली अजून? नाही आल्यात अजून. यू टेक रेस्ट. ओके. तू कुठे चाललास? तुला काही हवंय का? अरे आता मला काय देणार आहेस आणखीन? एवढं आयुष्य दिलंस. का आज मी जे आहे ते तुझ्यामुळेच आहे. अगं मी काही नाही केलंय. इट्स ऑल गॉड्स ग्रेस. ओके. बस ना, उभा का. का एक विचारू? काय रे? मी आजी म्हटलं तर चालेल तुला? नाही म्हणजे अक्षता पण तुला आजीच म्हणते ना, म्हणून. म्हण ना. तुला काय हाक मारू मी? रॉनी म्हणाला कसं तरीच वाटतं रे. तू एक काम कर, तू ना मला बाळाच म्हण. खूप छान वाटतं. इट फील्स रिअली गुड. माझ्या मम्मीची मम्मी आहे ना, म्हणजे माझी ग्रॅनी, ती सुद्धा मला तू गातोस म्हणे छान. हां, कधी कधी. ते तुझं तुणतुणा आणि एखादं भजन म्हण बघू. आजी गिटार तुणतुणं काय म्हणते? तेच ते. पण माझ्या गिटारवर भजन नाही वाजवत आहेत. अरे आण तर खरं. शुअर. आलोच. बोला, काय वाजवायचंय? भजन येत नाही म्हणतोस ना, मग तुझ्या गावाकडचं एखादं वाजव गाणं. ओके. ऐका नीट. सुधा आंटी, छान, मस्त वाजवतोयस. तुझ्या सुरांनी घर अगदी भरून गेलंय. अक्कासाठी छान वाजवतोयस. काय अक्का, हो ग, आवडलं ना? छान वाजवलं. वाजव ना. हॅलो हॅलो हॅलो, महाजनांचं घर का? हां बोल ताई. हा, कोण बोलतंय?
अगं अशी काय करतेस? मी ओळखला तुझा आवाज, तू नाही ओळखलास? अगं ओळखला ग, पण मागे काहीतरी चित्र विचित्र आवाज ऐकू येत आहेत म्हणून मला नेमकं कळलं नाही. हां हां, एक मिनिट हां. अगं मागच्या महिन्यात आमच्याकडे अमेरिकन माणसं आली होती ना, तर त्याच्यातल्या एका बाईनी मला सीडीज गिफ्ट दिल्यात, त्या ऐकत होते. बरं पण तू आत्ता कसा काय फोन केलास? तन्वीर शाळेत गेला. वाटलंच मला. मी काय नाही, मी सहजच खूप कंटाळा आला म्हणून फोन केलाय. बरं काय बाकी काय, कसं आहे, सगळं ठीक आहे ना? आता ठीक आहे. आता म्हणजे? एवढ्यात तू आईकडे फोन नव्हता केलास? नाही का, काय झालं? अगं मध्ये अक्काने सगळ्यांना खूप घाबरवून सोडलं होतं. का, काय झालं? आता बरी आहे, पण मध्ये खूपच सिरियस झाली होती. सिरियस म्हणजे? अगं बीपी हाय झालं होतं, चक्कर आली, आणि त्यात बाबांचं पिणं खूपच वाढलं आता. म्हणजे मी गेले होते ग, पण तिकडे मला जास्त वेळ थांबता सुद्धा येईना. मोहिनी आणि तन्वीर दोघं घरात एकटेच होते. म्हणजे अक्षता होती तिकडे, पण ती अजून लहान पडते ग खूपच. अरे बापरे, मला काहीच कल्पना नव्हती या सगळ्याची. बरं तुला एक माहितीये का, आपल्याकडे कोणीतरी रॉनी नावाचा मुलगा येऊन राहतोय म्हणे, काहीतरी बाबांच्या मित्राचा मुलगा का पुतण्या आहे. हॅलो हॅलो ताई. हां ताई असा काय येतोय तुझा आवाज? हां हां बोल, मी ऐकतेय. हॅलो ताई, काय झालं? अगं इतकं सगळं झालंय तिकडे, आणि आई खूप एकटी पडली असेल ना ग अनु. मीही नेमकी तिथे नाहीये. माझा कुणाला काहीही उपयोग नाहीये. असं का म्हणतेस ताई? अगं मग नाही तर काय, आई बिचारी तिथे एकटी पडली, तिला माझी इतकी गरज आहे, आणि मी इथे जगापासून लपून लांब कुठेतरी येऊन बसले. कुठे जायचं नाही, कोणाला भेटायचं नाही, कोणात मिसळायचं नाही. मला खूप कंटाळा आलाय ग अनु. ताई तू आधी शांत हो, आणि स्वतःची नीट काळजी घे. मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचंय. मला आईला भेटायचंय, मला अक्काला भेटायचंय. जाऊ दे, होऊ दे, एकदा काय व्हायचं असेल ते, पण मला आईला खूप भेटावं असं वाटतंय अनु. हो. चला सुधाबाई, कामाला लागा, उठा. काय? काही नाही, स्वयंपाकाची तयारी करते. आज जेवायला काय करायचं, कुठली भाजी करायची याचा विचार करत बसले होते. त्यात विचार काय करायचा? काय आहे रॉनी, पूर्वी मला असा प्रश्न पडायचा ना, तेव्हा माझ्याकडे एकच उत्तर असायचं. काय ते? मुगाच्या डाळीची खिचडी. हसू नकोस, खरंच सांगते. पण तू आमच्या स्वयंपाकघरात लुडबुड करायला लागलास ना, तेव्हापासून सगळा घोळ झालेला आहे. म्हणजे मला कळलं नाही. घरातल्या लोकांना तू चांगलं चुंगलं मसालेदार चटपटीत खायची सवय लावलीस ना, त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, वाढल्या आहेत. हो, आय सी. पण आता मी नाही लुडबुड करणार तुमच्या किचनमध्ये. रॉनी, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस रे. मी अगदी गमतीनं म्हटलं तुला. नाही ते कळलं मला, पण मी खूप सिरियसली बोलतो. कदाचित मी फार वेळ आता घरात राहणार नाही. रॉनी, तुला कोणी काही घरात बोललं का? तुझा अपमान केला का कोणी? नाही तसं असेल ना तर मला स्पष्ट सांग. नाही तसं काही नाहीये. मग ऍक्च्युली मला एका हॉटेलमध्ये जॉब मिळालाय. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. खूप बरं वाटलं ऐकून. काय रॉनी, मला तुमच्या पाश्चात्य संगीतातलं काही सुद्धा कळत नाही, पण रात्री तू वाजवत बसतोस ना गिटार, ते कानाला खूप छान वाटतं. मी सांगते बघ तुला, हॉटेलमधल्या सगळ्या लोकांना तुझे गिटार वादन एकदम छान वाटेल, खुश होतील सगळे. आय होप सो. पण तुझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. मला हॉटेलमध्ये जॉब ॲज अ गिटार प्लेअर नाही मिळालाय. मग? वेल, आय एम गोइंग टू बी द नेक्स्ट शेफ ॲट हॉटेल ब्लू मून. अरे देवा.
म्हणजे तिथे जाऊन सुद्धा शेवटी स्वयंपाकच का? आय लव्ह कुकिंग. आणि त्याहीपेक्षा लोकांना छान छान गोष्टी करून खायला घालण्यात मला खूप आनंद मिळतो. छान. म्हणजे आता आमच्या रॉनीच्या मागे मुलींच्या रांगा लागणार. चेष्टा करतेस? चेष्टा नाही, मला अगदी स्पष्ट चित्र दिसतंय. काय? एक उत्तम शेफ म्हणून लवकरच नावलौकिक मिळवणार. मग मानसी सारख्या कार्यक्रमातून तू मस्तपैकी रेसिपीज सांगणार आणि त्या तरुण मुली लिहून घेणार, गृहिणी लिहून घेणार आणि मग ही रांगच्या रांग आणि मग आम्ही त्यांना अभिमानाने सांगणार, हे जे शेफ आहेत ना रॉनी ब्रेगन्झा, ते आमच्याकडे राहतात बरं का. काय कसं वाटतंय? छान आहे, खूप छान आहे. मग आय रिअली लव्ह टू कुक, बट म्युझिक इज माय पॅशन. याहीपेक्षा मला काय आवडेल सांगू? मोठ्या ऑडियन्स समोर मी गिटार वाजवतो. मी गिटार वाजवतोय, सगळे तल्लीन होऊन ऐकताय. मी असा शेवटचा स्ट्रोक गिटारवर सोडतो आणि तोच ऑडियन्स उभा राहून टाळ्या वाजवावा लागतो. दे स्टार्ट अपलॉडिंग माय प्लेइंग आणि मीही दोन्ही हात वरती करून ते स्वीकारतो. This is my passion. तर प्रोडक्शनचं काम इतकं सोपं नाहीये. कन्सेप्टचा विचार केलात का तुम्ही? आणि त्या कन्सेप्टवर कुठली ट्रीटमेंट देणार याचा विचार केलाय का? नाही. लोकेशनवर जाऊन करता काय? तिथे जाऊन आपलं शूटिंग चालू असताना त्या दिलेल्या ट्रीटमेंटवर विचार होतोय का हे बघायला पाहिजे. आणि काय रे धनाजी, तू तिकडे आकांक्षा मॅडम नसताना त्या कॅन्टीन मध्ये जाऊन करतोस काय? एक्सक्यूज मी. काय? कौशिक साहेब कडे बसतात आतमध्ये. थँक्स डिअर. सांग ना, नुसतं कॅन्टीन मध्ये. ओ ओ ओ ओय ए ए ओ हे हे कोण तुम्ही? काय काम काय? हा बोल ना. सरळ आतमध्ये जाता ते न विचारता. काय भाजी मार्केट वाटलं काय तुम्हाला? हा ए बघतो काय? एक्सक्यूज मी. आपण? मी नचिकेत. तुम्ही त्यांचे रिलेटिव्ह? नाही, मी त्यांच्या ऑफिसमध्ये असतो. ही इज आवर बॉस. साधारण 4-4:30 दरम्यान त्यांना भेटायला कोणीतरी 2 माणसं आली आणि आमच्या कौशिक साहेबांच्या केबिनमध्ये गेली आणि गोळीबार झाला. तुम्ही पाहिलं? नाही म्हणजे साधारणतः किती गोळ्या? हो मला काय माहिती. डॉक्टर प्लीज तुम्ही ह्या असल्या चौकशा नंतर करा, पण प्लीज त्यांना आता अटेंड करा. ही इज व्हेरी सिरियस. हो हो, इमर्जन्सी असली तरी नियमानुसार काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात. वी आर ऑपरेटिंग हिम इमिजिएटली. वी आर मेकिंग हे पहा मिस्टर नचिकेत, आता ही पोलीस केस असल्या कारणाने त्यांच्याकडची मंडळी कोणीतरी येईल, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना तुम्हाला उत्तरं द्यावी लागतीलच. हॅलो डॉक्टर. हॅलो. हे मिस्टर नचिकेत. नाही, यांना मी ओळखतो. हे बघा, मला सांगा पेशंट. वी आर रेडी. येस कम. एक्सक्यूज मी.